ठाणे विधानसभा मतदारसंघात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बूथ लेवल ऑफिसर यांना पूर्ण सहकार्य करून मतदार नोंदणी प्रपत्र तातडीनं भरून द्यावेत असं आवाहन नोडल अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी केलं आहे। त्याबाबत त्यांनी नागरिकांना पाठवलेल्या संदेशात यापूर्वी या मोहिमेची माहिती देण्यात आली होती। आता BLO अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार प्रगणना फॉर्म देणार असून नागरिकांनी आवश्यक माहिती अचूक भरून ती वेळेत जमा करावी असं आवाहन केले। तसंच प्रपत्र कसं भरायचं यासाठी मार्गदर्शक व्हिडिओही नागरिकांना पाठवण्यात येत असून तो काळजीपूर्वक पाहून त्यानुसार फॉर्म भरावेत असंही त्यांनी नमूद केले। मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्यानं सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। दुसरा नमुना जो आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही, त्याच्या नातेवाईकाचं पण नाही, म्हणजे आईचं पण नाही, वडिलांचं पण नाही, पत्नीचं पण नाही, अशा व्यक्तीने तो नमुना कसा भरावा हा प्रश्न आहे, बरोबर आहे। तर मग मी तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीने असा तो नमुना भरायचा आहे, बरोबर आहे। जेव्हा तुम्हाला तो एन्युमरेशन फॉर्म मिळतो तेव्हा तुमची इथे माहिती आलेली असते। अशा व्यक्तीने काय करायचं, हे दोन्ही रकाने न भरता हा रकाना भरायचा आहे। ह्या रकान्यामध्ये काय येतं, तुमची जन्मतारीख येते, इथे तुमचा मोबाईल नंबर येतो, तुमचा आधार कार्डचा नंबर येतो, तुमच्या आई वडिलांचं नातं विचारलं जातं, म्हणजे तुम्ही ते वडिलांचं नाव लिहा। वडिलांचं नाव लिहिल्यानंतर वडिलांचा नंबर जर माहिती नसेल, आधार कार्डचा नंबर, इलेक्शन कार्डचा, तर टाकायची गरज नाही, फक्त नाते लावावं की मुलगा आहे म्हणून, आणि ते खाली आईचं नाव टाकावं, तिचं पूर्ण नाव टाकावं, आणि हा फॉर्म केवढा हा रकाना भरावा। हा परत सांगतो, हा नमुना जो आहे, ज्या व्यक्तीचं 2002मध्ये यादीमध्ये नाव नाही, त्याच्या नातेवाईकांचं देखील नाव नाही, आईचं नाव नाही, वडिलांचं नाव नाही, पत्नीचं नाव नाही, अशा व्यक्तींनी हा नमुना अशा प्रकारे भरायचा आहे। लक्षात आलं आपल्याला? थँक्यू। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच। कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा प्रस्ताव प्रशासनानं केला तयार। यंदाच्या वर्षात अपंग व्यक्तीच्या कल्याणासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनानं तयार केलाय। शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बेरोजगार भत्ता, विवाहासाठी अर्थसहाय्य, ज्येष्ठ दिव्यांगांना उदरनिर्वाह अनुदान, आरोग्य विमा आणि पुनर्वसन सेवांसह विविध योजनांचा समावेश आहे। या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनानं तयार केला असून येत्या 20 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे तो मान्यतेसाठी सादर करणार आहे। ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अपंग व्यक्ती कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव तयार केलाय। यासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या योजना राबवण्यात येणार आहेत। गेल्या वर्षी योजनेत या आर्थिक वर्षात 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। त्यावेळी 12,188 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 10,886 अर्ज पात्र ठरले असून या लाभार्थ्यांवर 13 कोटी 8 लाख रुपयांधिक खर्च करण्यात आला होता। यंदाच्या प्रस्तावात अपंग विद्यार्थ्यांना शालेय आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती यांच्यासह विविध योजनांचा समावेश आहे।
या योजनांसाठी पालिकेकडून अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, UDID कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. लाभार्थी संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्यास प्रभाग समिती स्तरावर लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, निधीचं पुनर्विनियोजन आणि गरजेनुसार योजनांमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचाही प्रस्ताव आहे. या संपूर्ण प्रस्तावाला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. किरकोळ वादातून तरुणाचं मुंडकं वेगळं करून हत्या करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट 4 ने केली अटक. जुन्या वादाच्या कारणातून शेळडागर येथे राहणाऱ्या फैज सुलतान मालीम, अल्बाम सुलतान मालीम या 2 भावांनी अमन मुस्तकीन शेख या 23 वर्षीय तरुणाची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करण्यात आलं आणि त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जन स्थळी टाकून दिलं होतं. तसंच हत्या करतानाचा व्हिडिओ देखील त्यांनी काढला होता. या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना या घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून फैज आणि अल्बान या 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी 13 मार्च रोजी अमन शेख या इसमाची हत्या केल्याचं कबूल केलं. या आरोपींनी माहिती देताना 13 मार्च रोजी रात्री 9 वाजता अमन शेख याला श्रीलंका एरिया मुंब्रा या परिसरातून रिक्षात घालून त्यास निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा धारदार चाकूने गळा चिरून जीवेत ठार मारून मैताची ओळख पटू नये म्हणून प्रेताचे मुंडके धडापासून वेगळे करून खर्डेगाव येथे टाकून दोन्ही हात कापून उर्वरित प्रेताचे भाग निर्जन स्थळी टाकून दिले होते. तसंच मैतास ठार मारताना आरोपींनी त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंगही केली होती. तो मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय. अटक आरोपी फैज सुलतान मालीम याच्यावर यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. मुंब्रा के एरिया में 15 मार्च में एक मर्डर डिकम्पोज थी, उसके बारे में एक्सीडेंटल डेथ उसके बारे में क्राइम ब्रांच यूनिट 4 के पुलिस निरीक्षक PI गज्जल, API गोसावी और को मालूमात मिली कि ये मर्डर हुआ है, तो उसके बारे में CP शेखर बागड़े के पर्यवेक्षण में इसका आगे का इंक्वायरी शुरू हुआ, जिसमें ऐसा निष्पन्न हुआ कि शेख इसका मर्डर हुआ है, जो फैज सुल्तान मालिम और अल्बान सुल्तान मालिम इन्होंने इसका मर्डर किया है और मुंब्रा पुलिस स्टेशन में कल ऑफेंस रजिस्टर हुआ है, जिसमें पुलिस स्टेशन 20 तारीख तक बॉडी डिकम्पोज थी, इसलिए मार्क्स के अभी तक उसके बारे में मालूमात नहीं मिल रही थी कि ये मर्डर है क्या नहीं। उसका मेडिकल बाकी एग्जामिनेशन सब हुआ था, लेकिन जो गोपनीय माहिती क्राइम ब्रांच को मिली थी उसके अनुसार हमने इंक्वायरी करके और अधिक मालूमात लेके ये गुनाह ऑफेंस डिस्क्लोज किया। वीडियो वायरल किया गया था इनका, ये इन्वेस्टिगेशन का पार्ट है, उन्होंने कुछ वीडियो निकाला है मारते वक्त वगैरह, वो आप इन्वेस्टिगेशन में सामने है, उसका हम एविडेंस कलेक्शन करके आगे की कार्रवाई करेंगे। कारण उनके बीच में कुछ वाद हुआ था। ये अमन मुस्तिक शेख जो मयत है, इसके अगेंस्ट पहले मोटरसाइकिल चोरी के 2 ऑफेंस रजिस्टर है और आरोपी फैज सुल्तान मालिम, इसके अगेंस्ट भी पहले एक मर्डर का ऑफेंस रजिस्टर है और एक मारामारी का ऑफेंस रजिस्टर है। अदालत पर अलग से पेश दिया था। कितनी मुश्किलें आई आपको? हमें क्राइम ब्रांच में जब बात मिली कि ये मर्डर हुआ है, तो उसके बारे में हमने ये 2 आरोपी के हिरासत में ले लिया। उनके पास हमने अधिक मालूमात ली, उन्होंने मर्डर कैसे किया, कहाँ किया और क्या प्रकार था, तो उसके बारे में पूरा एविडेंस कलेक्शन करने के बाद जब कंफर्म हुआ कि उन्होंने मर्डर किया, तो उसके बारे में हमने ऑफेंस रजिस्टर किया। बैकग्राउंड क्या तो आरोपी जो है उनके अगेंस्ट इसके पहले ऑफेंस रजिस्टर कितने दिन तक पुलिस का 20 थैंक यू सर। सर एक मिनट।
कच्छ अस्मिता मंचाच्या वतीने कच्छ पागडी कुणाशिरी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समाजरत्नांचा गौरव. कच्छ अस्मिता मंचाच्या वतीने आयोजित कच्छ पागडी कुणाशिरी या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले आपले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित करताना ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली 19 वर्ष सुरू असून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचं त्यांनी सांगितलं. घरातील कार्यक्रमासाठी जसं आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो त्याच भावनेतून आपण या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्छ समाज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पगडी देऊन गौरवतो. अशा सन्मानामुळे समाजात आणखीन चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो, असंही शिंदे यांनी सांगितलं. यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका 40 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश गडा अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील तर ते सुरेश गडा आहेत. त्यांनी हिंदीतही भावना व्यक्त करत 40 साल से शिवसेना के साथ खडा उसका नाम है सुरेश गडा असे गौरवोद्गार काढले. आषाढी बीज हा कच्छ समाजाच्या नववर्षाचा सण असल्याचं सांगत त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जसा मराठी माणसांसाठी गुढीपाडवा महत्त्वाचा आहे तसाच कच्छ समाजासाठी आषाढी बीज हा नववर्षाचा प्रारंभ असल्याचं त्यांनी नमूद केलं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे यांनी ठाण्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणताही त्रास होऊ नये ही दिघे साहेबांची भूमिका होती. त्यांनी सुरू केलेली व्यापारी हिताची परंपरा आजही कायम असून ठाण्यात व्यापारी सुरक्षित असल्यामुळे उद्योग व्यवसाय अधिक वेगानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद घोडबंदर मार्गावरील वाहतूक थेट कोस्टल रोड मार्गे मुंबईकडे वळवण्यात येणार असल्याने ठाणे शहर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून मुक्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाणेकरांनी आपल्याला शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री होण्यापर्यंत साथ दिली आहे. त्यामुळे आपले नाते हे केवळ राजकीय नसून कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं असल्याचंही भावनिक उद्गार त्यांनी काढले. साकेत परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य त्रिमंदिराचा उल्लेख करत त्यांनी आता कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीचं काम सुरू होत असल्याची माहिती दिली. ठाण्याच्या आणखीन वेगाने विकास करण्यासाठी सर्व समाज घटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कच्छ पागडीसारख्या उपक्रमांमुळे समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना प्रेरणा मिळते आणि समाज कार्याला नवीन दिशा मिळते असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी आमदार मुर्जी पटेल आणि ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांचाही त्यांनी उल्लेख केला. तसंच महापौर निवडणुकीच्या काळातील एक आठवण सांगताना कच्छ समाज झालेल्या बैठकीत एका पोलीस अधिकाऱ्याची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलण्याची इच्छा आपण पूर्ण केली होती असं त्यांनी सांगितलं. नाही, आजचा कार्यक्रम आमचा नवीन वर्ष आषाढी बीज एकदम धामधूमने साजरा झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष माननीय ठाण्याचे आपले लाडके एकनाथजी शिंदे साहेब आले आणि सगळ्या समाजाला त्या आल्याबद्दल एवढा आनंद झाला का म्हणजे कुठल्या शब्दात सांगू. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी त्यांच्या हस्ते 6 लोकांना पागडी घेऊन आम्ही त्यांचा जे विनर होते त्यांचा सत्कार केला. त्याच्यामध्ये आपले ठाण्यातले टिपटॉपचे मालक मनोजभाई शाह, त्याचप्रमाणे स्क्वेअर फीट ग्रुपचे नवीनभाई सावला व इतर असे 6 लोकांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमामागची भावना एकच आहे का आपण ज्यांना पागडी देऊन सत्कार करतो त्यांना एक अधिक बळ मिळावा आणि त्यांनी असंच भरीत काम कंटिन्यू दरवर्षी करत राहावा हीच आमची भावना असते. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक.
एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. मुंब्र्यातील काळसेकर महाविद्यालयात नशामुक्त अभियान. मुंब्र्यातील काळसेकर महाविद्यालयात नशाविरोधी जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 5 स्टार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अशोक दुधे, बाळासाहेब पाटील, अनिल शिंदे, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवाडवाड यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. सध्या शहरातील तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे मार्ग आणि कायदेशीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. तसंच विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरं देत त्यांचं शंका निरसन केलं. यावेळी अधिकाऱ्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार संपूर्ण ठाणे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात असल्याचं सांगितलं. मुंब्रा पोलीस ठाण्यानेही अनिल शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कारवाई करून त्यांना अटक केली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर आणि प्रभावी कारवाई सुरूच राहील असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलाय.